नमस्कार, मी सिद्धेश टाकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भोंदू आवा अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरातवरती आता आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे। करिअर घडवण्याचा आमिष देत तरुणीवरती अत्याचार केल्याचा नवा गुन्हा त्याच्यावरती करण्यात आलेला आहे। स्वतःला महादेवाचा अवतार सांगत विश्वास संपादन केला आणि विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची सुद्धा धमकी दिली असं दावा करण्यात आला। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अत्याचार या तरुणीवरती त्याने केलेला आहे। भीतीमुळे पीडिता गप्प राहिली, अखेर तक्रार दाखल केली आणि गुन्ह्यांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आणखी एक नवीन गुन्हा दाखल झालेला आहे। भगवान महादेवाचा अवतार असल्याचं त्यानं त्या तरुणीला सांगितलं आणि तिच्यावरती अत्याचार केले। आणखी किती अजून पीडिता येतात या खरातच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी? देश या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती आता वाढताना दिसतोय। कालच अशोक खरातला माननीय नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केला असता या अशोक खरातला मान्य न्यायालयाने अजून 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। या सगळ्या कारवाईनंतर आता काल रात्री उशिरा आणखीन एक गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या विरोधात हे दाखल करण्यात आलेला आहे। एक तरुणी आहे, या तरुणीचं करिअर घडवण्याचं जे आमिष दाखवून धार्मिक विधीच्या नावाखाली या तरुणीवर अत्याचार केल्याचं आरोप आहे आणि या सगळ्या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे आतापर्यंत 7 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात हे गुन्हा दाखल केलेला आहे। अजून काही महिला आहेत, त्या महिलांवरती अत्याचार झालेला आहे अशा पद्धतीचा संशय आहे आणि त्या सगळ्या प्रकरणाचा तपास आता वेगाने होताना आपल्याला बघायला मिळते। पण किरण, एकंदरीतच आता जसं तुम्ही म्हणालात की व्याप्ती वाढू लागलेली आहे, त्याची चौकशी सुद्धा केली जाते। आणखीन काय काय धागेदोरे सध्या चौकशी अंती येत आहेत, काही अपडेट्स मिळतात का या संदर्भातले? सिद्धेश, काल सुद्धा जेव्हा अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केला असता सरकारी वकिलांनी अत्यंत गंभीर अशा पद्धतीचे आरोप करत हे युक्तिवाद केलेला आहे। अशोक खरातच्या फार्म हाऊस वरती जे पिस्तूल मिळालेलं आहे त्या पिस्तूलच्या माध्यमातून 5 ते 6 नरमळी या अशोक खरातने दिल्याचा संशय आहे आणि त्याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणखीन काही दिवस पोलीस कोठडी हवी आहे। अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यानंतर माननीय न्यायालयाने या अशोक खरातला 5 दिवसांची कोठडी दिलेली आहे। अशा पद्धतीचे अनेक हे गंभीर आरोप अशोक खरातवरती आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत। आर्थिक माया मोठ्या प्रमाणात अशोक खरातने जमवलेला आहे। जवळपास 100हून अधिक परदेशवारी हे अशोक खरातने केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। आर्थिक असेल, त्याच पद्धतीने महिलांवर झालेला अत्याचार असेल, काही लोकांची फसवणूक असेल, जमीन व्यवहारामध्ये फसवणूक असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप अशोक खरातवरती आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास आता एसआयटी कडनं होतोय। आणखीन काही धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते होताना बघायला मिळतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।